नमस्कार मित्रांनो, मी लोकेश जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या प्रत्येक मधल्या पार्ट्सवर आज आपण बघणार आहोत. जसं हे असतं स्टेअरिंग व्हील, हे बघा, हे पूर्ण आपलं असतं स्टेअरिंग व्हील आणि हा तिचा लोगो असतो. म्हणजे आता ही मारुती सुझुकीच्या कंपनीची गाडी आहे, तर हिला एस नावाचा लोगो आहे. हे बघा, हा एस नावाचा लोगो असतो. आता जर गाडी ह्युंदाई कंपनीची असेल तर त्याला एच असेल, महिंद्राची असेल तर त्याला एम असेल. असे प्रत्येक गाड्यांची कंपनी त्यांचे लोगो असतात. आता त्यानंतर आपलं हे स्टेअरिंग पूर्ण हे बघा एक राऊंड असतं आणि त्याच्यामध्येच हाफ राऊंड. आता त्यानंतर आपण पाहू हे काही, हे बघा, हा असतो RPM मीटर. आता हे जे तुम्हाला 1 2 3 4 5 6 हे दिसत आहे, त्याला आपण 1000चं नाव देतो. म्हणजे हा झाला तुमचा 1000 RPM, हा 1500, हा 2000 RPM. हे असे प्रत्येक RPM असतात. त्यानंतर हा असतो आपला स्पीडोमीटर काटा आणि हे असतं आपलं स्पीडोमीटर. इथे आपलं पेट्रोल वगैरे दिसतं, पेट्रोल वगैरे आणि अजून हँडब्रेक वगैरे ते सगळं आपल्याला या इथे दिसतं. त्यानंतर आता आपण बघू हे काय आहे. हे असतं आपलं लाईटरचं आणि आपल्याला इंडिकेटरचं फंक्शन. आता तुम्हाला समजा लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा आहे, तर तुम्ही याला एकदा स्विच वरती केलं की आहे तुमचं लेफ्टचं इंडिकेटर झालं. आता गाडी बंद आहे म्हणून ते चालत नाही आहे. हे खाली केल्यावर एकदा ऑफ, अजून एकदा खाली केल्यावर हे झालं तुमचं राईटचं इंडिकेटर. आता आपल्याला लगेच त्याला ऑफ करायला पण एकदा फक्त वरती, हे झालं आपलं बंद. लेफ्टचं वरती ऑफ आणि राईट. आता मित्रांनो बघूया आपण हे जी काळी पट्टी आहे, हे बघा, तर ही काय आहे मित्रांनो, ही असते आपली फॉग लाईटची. हे जे आजकालच्या ज्या नव्या गाड्या निघता आहेत त्याला DRL लाईट आहे. DRL म्हणजे काय, डेली रनिंग लाईट असं त्याचं म्हणणं असतं, DRL. आता DRL लाईट हे बघा, पण अशा जुन्या ज्या काही गाड्यांचं मॉडेल असतं 2012 2015 2019 पासूनच्या ज्या पुढच्या गाड्या आहेत त्यांना सगळ्यांना DRL लाईट आहे. पण हे जे आहे हे फक्त आपल्या फॉग लाईटचं फंक्शन आहे. हे बघा, हे आता बंद असतो, इकडे केला का आपला हा आपला फॉग लाईट चालू झाला. पण आपल्याला हा फॉग लाईट केव्हा चालू होतो, ज्यावेळेस आपण लाईट ऑन करतो. आता आपण सध्या फॉग लाईट बंद करू. आता आपण हे बघू हे कशाचं फंक्शन आहे. तर मित्रांनो, हे फंक्शन असतं लाईटाचं. म्हणजे आपण नाईटच्या वेळेस जे लाईट लावतो, हाय बीम किंवा लो बीम, तर ते लो बीमचं हे फंक्शन असतं. आता हे बघा, आपण जर याला एकदा केला, हे बघा, हा आपला एक फॉग लाईट चालू झाला, याला ऑफ. आता याच्यामध्ये 3 प्रकार असतात मित्रांनो लाईटामध्ये, जसं की हाय, लो आणि पास. हाय म्हणजे काय, हाय बीम. हाय बीमला तुम्ही याला फक्त तिकडे ढकलायचं, हा आपला चालू झाला हाय बीम लाईट, एक प्रकार. दुसरा प्रकार काय असतो आपला लो बीम. लो आपण एकदा आपल्याकडे होडला की हा झाला आता आपला लो बीम. म्हणजे हा डिप्पर आणि हा अप्पर हा डिप्पर. आता आपल्याला पास मारायचा. मित्रांनो, पासची गरज आपल्याला केव्हा असते, ज्यावेळेस आपण एखाद्या व्हेकलला ओव्हरटेकिंग करतोय. आणि आजकाल तर कोणी एक नियम पाळत नाही मित्रांनो, पण आपल्याला नियम पाळायचे आहेत. जे चांगले ड्रायव्हर आहेत ते तर नियम पाळतातच, पण बाकीचे ड्रायव्हर काही मिररमध्ये बघणार नाही ना, काही नाही, ते डायरेक्ट स्टेअरिंग वळवतील ना काही, आणि त्यावेळेस ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. पण असे पण काही चांगले ड्रायव्हर आहे जे नियमित इंडिकेटर देऊन ओव्हरटेकिंग करतील, बरोबर पास लाईट मारून ते ओव्हरटेकिंग करतील. असे पण काही ड्रायव्हर आहे मित्रांनो. आता आपल्याला तो पास मारायचा केव्हा असतो ते हे बघा, ही जी पट्टी दिलेली असते ना, हे बघा, त्याला आपल्याला फक्त आपल्याकडे एकदा होडून सोडायचं असतं. हे बघा, होडून आपल्याला सोडायचं. आता बघा समोर बघा ती कसं होतं. हे बघा, मी आता लाईटाला हे करेन,
हे बघा, तुम्ही या इथे बघू शकता. हे बघा मी फक्त आहे ना याला एकदा फोडतोय. हे बघा. हां, तर बघा तुम्ही तिथे बघू शकता. असं तो त्यावेळेस घडतं. तर आपल्याला त्यावेळेस काय करायचं असतं, हे बघा हा लाईट काय होतो की पास. आपल्याला पासचा अर्थ काय असतं, पुढे जाणे. पास लाईट म्हणजे काय, आता आपण एखाद्या मोठ्या व्हेकल असो की तुमच्या लहान व्हेकल असो किंवा कार असो, प्रत्येक व्हेकलला आपल्याला पास लाईट हा दिलेलाच असतो. पासिंग लाईटचा काय अर्थ असतो की आम्हाला पुढे जाऊ द्या. पण आजकाल कोणी या लाईटाचा उपयोग जास्त करत नाही मित्रांनो. ते काय नुसतं हॉर्न वाजवतील ना नॉईस पोल्युशन करतील. ते करणं आपल्याला अगदी चुकीचं आहे मित्रांनो. दिलेला आहे पास लाईट, तो यूज करा. पण मित्रांनो, हे जे असे थोडेसे चांगले ड्रायव्हर काय असतात, ते बरोबर इंडिकेशन करतील, बरोबर मिरर चेक करतील. पण असे पण जर काही ड्रायव्हर आहेत जसे क्रेटावाले, हे फॉर्च्युनर वगैरे, हे जे गाड्यावाले आहे, हे एवढं दादागिरी करतात रात्रीच्या वेळेला. आता आपण जसं हाय बीम लाईट शिकलो, हा बघा हा हाय बीम लाईट असतो, हा डिप्पर लाईट. तर ते रात्रीच्या वेळेस काय करता, त्यांचा जो लाईट असतो हा हाय बीमवरच चालवता. हाय बीमवर केल्यावर काय होतं मित्रांनो, की तुमचा लाईट एकदम जास्त प्रकाश देतो. म्हणजे एकदम प्रकाश दिल्यानंतर जो आपल्या समोरचा जो येणारा जो व्यक्ती असतो त्याच्या डोळ्यावर तो लाईट जातो. आणि तो माणूस किती पण त्याला तो फॉर्म्युले यूज करतो. आता मित्रांनो, फॉर्म्युले कोणकोणते आहे की एकदा आपण डिप्पर करून लगेच डिप्पर अप्पर, की म्हणजे त्याला कळतं की तुझ्या दिव्याचे त्रास मला होतोय, तू कृपया डिप्पर लाईट कर. पण ते शहाणे ड्रायव्हर तर काही समजणार तर नव्हतेच. इथे पण जे चांगले ड्रायव्हर आहे ते करतात डिप्पर, पण तो भाऊ तर काही ऐकायला तयार नसतो. मग काय मित्रांनो, आपण चांगले वागतोय ना, नाही तो समोरचा नाही करत आहे ना, दरबू आपण लगेच अप्पर करायचा. मित्रांनो, तो जोपर्यंत डिप्पर त्याने अप्पर ठेवला आहे, आपण त्याला 2 ते 3 वेळा डिप्पर अप्पर करायचा. आपणच एकदा आपण चांगले ड्रायव्हर म्हणून एकदा डिप्पर करायचं. ऐकत नाही आहे तो, त्याचं काही होणार नाही, दरपो. जसं तुझ्या डोळ्यांनी मला त्रास होतो ना, तसंच माझ्या डोळ्यांनी पण तुला त्रास होणार आहे. म्हणून तू आपण पण अप्पर करायचा. मग ते बरोबर डिप्पर करतात. पण मित्रांनो, आपण पण जेव्हा हायवेवर ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेस पण आपल्याला बघा, आपण अप्पर असतो ना, आता एखादी मोठी व्हेकल असते ते आपण एकदा डिप्पर करून घ्यायचं आणि मग अप्पर. ओके, त्यानंतर आता आपलं दुसरं फंक्शन आहे हे. आता हे फंक्शन आपलं कशाचं आहे, तर आपले जे वायपर्स असतात त्याचे फंक्शन आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसतं आहे पूल, आणि इथे सगळे हे दिलेले आहे ऑफ इन, म्हणजे थोडंसं एकदा खाली केलं का ते फक्त एकचदा रन होतील. हे दुसरं लो आणि हाय. लो म्हणजे एकदम ते दोन म्हणजे चालतच राहतील ते. हे बघा, एकदा खाली केल्यावर ते वायपर एकदा चालू होतील, म्हणजे ते फक्त एकचदा फिरतील. अजून एकदा खाली केलं का ते जोरजोरात फिरतील, अजून खाली केलं का ते अजून जोरजोरात फिरतील. आणि आता समजा आपल्याला आपली ही विंड स्क्रीन असते, ही जी नाही, तर आपल्याला आता हिला क्लीन करायचं आहे. तर क्लीन करायला आपल्याला काय करावं लागेल, हे बघा, हे जे आपले 2 बोट असतात त्याला फक्त आपल्याला आपल्याकडे होडायचं सोडायचं. हे बघा, आता हे बघा मित्रांनो, पूल काय, पूल म्हणजे आपल्याकडे होडणे. आता पूलला आपल्याला होडलं की बघा इथे पाण्याचं चिन्हच दिसतंय. तर हे पाणी आपल्या विंडस्क्रीनवर उडेल. हे बघा, होडलं का ते लगेच ते पाणी उडेल, सोडलं का ते बंद होईल, होडलं का ते चालू होईल. त्याने आपला जो काच आहे तो क्लीन अप होईल. आता आपण त्यानंतर पाहूया हे काही फंक्शन्स. मित्रांनो, लोक तर गण अजीबोगरीब लाईटं लावता, कोणी पिवळे लावेल तर कोणी काही पण लाईटं लावता. तर हे जे असतात ते त्यांचे बटन असतात. हे बघा, हे बटन दाबले जात नाही. ज्यावेळेस तुम्ही ते अजीबोगरीब लाईटं लावणार, फक्त त्याच वेळेला हे बटन काम करतील. आता हे एक बटन कशाचं असतं, हे बघा, हे बटन आपलं कशाचं असतं, तर हे असतं आपलं पार्किंग इंडिकेटर. तर एखाद्याच आपली गाडी खराब झाली किंवा आपण रात्रीच्या वेळेला थांबलोय त्यावेळेस हे दाबायचं. हे बघा, हे एकदा मी मध्ये पुश केलं, हे बघा, याला काय म्हणतात, पार्किंग इंडिकेटर.
पार्किंग इंडिकेटरचा आपल्याला बंद करायचं आहे तसंच एकदा आपण पुश करून हे आपलं बंद होतं. हे बघा, म्हणजे आपण आता दाबलं, हे बघा दाबलं की चालू होतील, परत एकदा दाबलं की आपलं बंद होतं. याला हजार्ड लॅम्प असे पण म्हणतात, कारण एखाद्याच रात्री आपली गाडी खराब झाली तर ते पण आपल्याला हा लाईट लावता येतो. आणि आता हे आहे दुसरं फंक्शन AC चं. हे बघा, आता इथेच आपल्याला असे काही स्टेप दिलेले, पण आजच्या गाड्यांमध्ये काय टच स्क्रीन आहे, टच स्क्रीनवर दाबलं का लगेच ते तशी AC आपल्याला ते हवा मिळते. तर हे बघा, हा आहे फक्त समोरून AC येईल. हे बघा, इथे आपल्याला पूर्ण फिरवता येतं. हे आहे AC चा कंट्रोल. हे बघा, पाहिजे तर इथे दाबायचा. हे आहे आपल्याला AC कितीवर ठेवायचा आहे. ओके, त्यावेळेस हे आपलं हीटरचं असतं, म्हणजे जे पावसामध्ये जे फॉग येतात काचेवर, तर त्यावेळेस आपण हे हीटर असतं ते लावून द्यायचं, आपला फॉग जातो. तर आता दुसरं मेन म्हणजे हा आहे आपला गेअर. मित्रांनो, हा आहे आपला गेअर. तर आता आपल्याला गेअरला कसं शिफ्टिंग करायचं बघा. मित्रांनो, तुम्ही गेअर अपशिफ्ट दोन याचे असतात, अपशिफ्ट असतं आणि डाऊनशिफ्ट असतं. आता मेन म्हणजे अपशिफ्ट म्हणजे काय, अपशिफ्ट म्हणजे आता गेअरला आपल्याला कसं चढवायचं, म्हणजे तुम्ही फर्स्ट गेअर ते टॉप गेअर, टॉप म्हणजे आपला हा बघा, हा 5th गेअर. तर चला आपण एकदा टाकून बघू. मित्रांनो, हे बघा ABC, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, A म्हणजे ॲक्सिलेटर, ब्रेक आणि C म्हणजे क्लच. तर आता आपल्याला इथे क्लचची गरज आहे. तुम्ही अपशिफ्ट करा की डाऊनशिफ्ट करा. हे बघा, क्लचला पूर्ण एंगेज केलं की आपण गेअर, हे बघा, आता गेअरला टाकायला आपण पहिले एकदा लेफ्टला पुश करून एकदा आपण त्याला पुढे ढकललं, हा झाला आपला फर्स्ट गेअर. लगेच त्याला इकडे पुश करून खाली घेतला, हा झाला आपला सेकंड गेअर. हा लगेच आपल्याला थर्ड टाकायला, न्यूट्रल आणि थर्ड. मित्रांनो, तुम्ही कोणताही गेअर टाका, फर्स्ट टाका की टॉप गेअर टाका, तुम्हाला प्रत्येक गेअरला हा न्यूट्रल भेटणारच आहे. फॉर एक्झाम्पल घेऊन घ्या, तुम्ही एखाद्या रात्रीच्या ठिकाणी गाडी चालवताय, तुम्हाला एखादा तरी असा माणूस भेटेल का तो तुमचं डिप्पा करत नाही आहे, तुम्हाला भेटेल म्हणजे भेटेल. बघा, प्रत्येक इथे न्यूट्रल गेअर तर तुम्हाला भेटतोच आहे. हे बघा, आता समजा मी फर्स्ट गेअर टाकला, मला आता सेकंड गेअर करायला हा माझा न्यूट्रल येईलच, लगेच मग मी इकडे सेकंड गेअर टाकेल. आता मला लगेच थर्ड गेअर करायचा आहे, हा मी न्यूट्रल टाकला, लगेच पुढे टाकला, हा माझा झाला थर्ड गेअर. न्यूट्रल प्रत्येक गोष्टीला येतोच आहे. आता फोर्थ गेअर टाकायचा आहे ना, तर बघा न्यूट्रल आलाच, लगेच इकडे फोर्थ झाला, फोर्थ. आता मित्रांनो, असे काही ड्रायव्हर असतात ते कोणत्या टेन्शनमध्ये गाडी चालवतं काय माहिती, तेच जाता बघा, त्यांना 5वा गेअर टाकायचा आहे म्हणजे टॉप 5th गेअर. गेअर करतील न्यूट्रल, टाकायचा आहे हा 5th गेअर, पण टाकतील ते डायरेक्ट 4thवरून, डायरेक्ट इकडे न घेता डायरेक्ट सरळ थर्ड गेअरला. गाडी एकदम धक्का लागून ती पुढे जाईल, एकदम गाडीला धक्का लागेल. मग त्याच वेळेला काय करतात, लगेच इकडे करून लगेच इकडे 5th गेअर. ते हे करणं चुकीचं आहे मित्रांनो, याच्याने गिअरबॉक्स खराब पण होऊ शकतो. पण त्यांना काय, हे बघा, न्यूट्रलवर केला ना की तुम्ही फक्त इकडे दाबा, जसा तुम्ही बघा फर्स्ट गिअरला इकडे करून इकडे केलं ना, तसंच 5th गिअरला पण तुमच्याकडे ढकलून एकदा पुढे टाका, हा झाला तुमचा 5th गिअर. लगेच मग आता न्यूट्रल करायला तुम्ही कसं करणार, इथून डायरेक्ट ओढायचं नाही मित्रांनो, त्याच्याने तुमचा गिअरबॉक्स तुटू शकतो. एकदा इकडे पुश करा, थोडंसं मागे आणा, हा झाला न्यूट्रल गिअर. रिव्हर्स गिअर कसं टाकता, तर आजकालच्या गाड्यांमध्ये काय, हा जो फर्स्ट गिअर आहे ना, फर्स्ट गिअरच्या जिकडे अजून एक असतं रिव्हर्स गिअर, पण हे इकडे दिलेलं आहे. तर बघा, त्याला इकडे पुश करून मागे, हे बघा, हा झाला आता आपला रिव्हर्स गिअर. चला आता आपण बघूया या हँडब्रेकचा. मित्रांनो, आता हँडब्रेक हा, हे बघा, यालाच नाव आहे हँड ब्रेक. हँड म्हणजे हात, ब्रेक म्हणजे हा ब्रेक. मित्रांनो, हा ब्रेक केव्हा यूज होतो, ज्यावेळेस आपण गाडीला पार्क केलं आहे त्यावेळेस. म्हणजे आता हे बघा, हे बटन असतं, याला एकदा पुश करून हे आपण
खाली करायचं. आता वरती करायला आपण हे बटनची गरज नसते. आपण एकदा वरती केलं का हा झाला. ओके. त्यानंतर मित्रांनो हा असतो आपला मिरर. हा एक मिरर असतो, हा सेकंड, आणि इकडे एक मिरर असतो तो थर्ड मिरर. हे असतं टेप रेकॉर्डर वगैरे. आजकाल तर डायरेक्ट टच स्क्रीनवरच काम चालतं. मित्रांनो, तुम्हाला अजून जर माझ्याकडून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला AC पॉईंट हा दिलेला असतो. हा असतो आपला लाईटाचं फंक्शन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आता आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी बाय.